काय म्हणताय सर? काय झालं? त्याला सांगितलं मी उद्या काम सुरू करेल. उद्या मला परवा 1-2 दिवस त्याला विचारायचं होतं ना, आज काय काळी मांजर गोरी मांजर कोणी आडवी गेली होती का? आज का नाही आले? मी आज तुम्हाला मेसेज पण केला. मॅडम आडवे गेले म्हणून मॅडम आडवे गेले म्हणे. काय मॅडम? हां, ते रस्ता क्रॉस केला म्हणे म्हणून ते पुढे आले नाही. कोणत्या मॅडम? तुम्ही. मी आज घराच्या बाहेरच पडले नाही. आज बरी नाही आहे मला. मी आत्ता पेशंटनं बोलवले सगळ्या. पेशंट बघतं की नाही? अच्छा, म्हणजे ही गोरी मांजर असं म्हणायचं आहे तुम्हाला? नाही हो, नाही. मी तुम्हाला नेहमीच सहकार्य करत आले, पण तुम्हीच करत नाही म्हणून मग शेवटी होतं. बरं, त्यांना पाईपाचं काम करायला सांगितलंय ना? पण अरे मी त्यांची सही करतो म्हणतो सर, त्यांना पाईपचं काम करायला सांगितलंय ना? पण उद्या ते खोदून काढावं लागणार आहे. सर, पण तो काढायला तर खोदावंच लागेल ना. एक जो पाईप आहे तो. तुम्ही बघा, असं तुम्हाला लगेच थोडं काही बोललं ना की तुमचा इगोच हर्ट होतोय बघा. मग काय, तुम्ही असं कसं म्हणू शकता बरं? कमिशनर सर बोलत नाही हो असं. मी किती बोलते त्यांना तर. तरी काय झालं? हे बघा, ते काय माहिती आहे का, पाईपला जर नुसतं सिमेंट लावलं तर तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणून तो पाईप काढावा लागेल. नाही, पाईप काढावाच लागेल तो. हे बघा, ते गट्टू तेवढी ते रांग काढून ना तुम्हाला पाईप काढावाच लागेल. कारण तो इलिगली टाकलेला, आणि तो पण गव्हर्नमेंट टाकलेला. त्यांचा पण पाईप ठेवणार नाही आणि तुमचा सेपरेट पाईप टाकून देऊ आम्ही. माझा पाईप आहेच त्याच्यात. माझं तर आधीपासूनच आहे. माझं फक्त रस्त्यावर काढायचा प्रॉब्लेम चाललेला आहे. पण माझ्या त्या ड्रेनेज मधलं पाईप त्यांचा काढावा लागेल. लुकआउट तो आमचा आहे. नाही, तिचा मेसेज यायला लागलाय. तिचं म्हणते की आता ते तुमचं पण सगळं बंद करून टाका. म्हणजे असं थोडी चालणार आहे. हे बघा, मला एक सांगा, तुम्हाला तो पाईप काढायचा का नाही? तर नाही तर मला परत कमिशनरला सांगावं लागेल की सर ते असं करतायत. सांगतो आम्ही कमिशनरला काय सांगायचं तर काम करू आम्ही उद्यापासून. नाही, पण मला तो पाईप काढून पाहिजे. त्यांनी का घुसवला? आत्ता 28 वर्षापासून माझं घर आहे, तोपर्यंत त्यांचं पाणी बरं गेलं आणि आताच पावसाचं पाणी तिथं चाललंय का? ऐकू येतं का? हां, काय? दोघांचे पाईप जरी असतील तर ते दोन्ही आत्ता सध्या असलेले पाईप आम्ही काढणार आहे. ऐकून घ्या. दुसरं, माझं पाईप नाहीच आहे पावसाच्या पाण्याचा. माझं म्हणणं, पावसाच्या पाण्याचा पाईप जो तिने टाकलाय नवीन, तुम्ही ऐकून घेत नाही. आज तुमचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही स्वतः आम्हाला डायरेक्शन देऊ लागले पाईप कसं टाकायचं, काय करायचं. मग टाकायचंच नव्हतं ना आधी. टाकताना मी तुम्हाला त्या दिवशी पण आले होते. त्यांना पण नाही ओपन स्पेस. पावसाच्या पाण्याचा जो पाईप आहे तो असा डायरेक्ट टाकता येत नाही, हे माझं म्हणणं होतं त्या दिवशी. बरोबर. कायद्याचं आम्ही बघू. आमच्यावर सोडा असं नाही. मग तुम्ही काय करणार आहे मला आधी सांगा. मग ते आम्ही आता उद्या आल्यावर सांगू तुम्हाला. तिथं काय सांगणार? तुम्ही उद्या सांगा. नाही, मग एक काम करू आपण. तुम्हाला काय सोक्षमोक्ष करायचं ते आपण कमिशनरच्या समोर करू. ठीक आहे? तुम्ही असं जर आडवं जर वागायला लागले ना तर मग मला तेच करावं लागेल. मग मी कुणालाच काम करू देत नाही. असं कसं तुम्ही? म्हणजे माझं अहो सर, मग तुम्ही माझं ऐकतच नाही. तुम्ही काल काय बोलला की माझ्याकडे का नाही आला, कमिशनरकडे का आला तुम्ही? म्हणून आज आले मी. मध्ये किती दिवस मी आले नाही. काल तुमच्याकडे थोडीच आले मी. कमिशनर सरांना भेटले. कमिशनर सरांनी सांगितलं, मी तनपुरे सरांना सांगितलेलं आहे, नाही झालं तर मला सांगा. परसिक्युशन मग आता होतच नाही काम, तर काय करू? ह्याच्या अगोदर जेव्हा भेटले, एक मिनिट सर, हे बघा, याच्या अगोदर जेव्हा भेटले तेव्हा तुम्हाला कमिशनर सरांनी सांगितलं, बरोबर. त्याच्यानंतर मी 14 दिवस थांबले. काल 14वा दिवस होता तो. मग 15 दिवशी तुम्ही काल बोलला की तुम्ही कमिशनर सराकडे न जाता मला आता सांगा म्हणून आज मी आले. आज पहिलाच दिवस आहे, तुम्ही लगेच असं बोलताय. सगळं काढून परत करणार आहे आम्ही काम. त्यावेळेस तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांचं असेल अहो, माझं तर 28 वर्षापासून माझं ड्रेनेज आहेच त्याचे. ठीक आहे, तो पाईप काढायला सांगा बस, बाकी काही नाही. माझं काय म्हणणं दुसरं काही नाही आहे.